चला झटपट उकडीचे मोदक बनवू। आता इथे बघा कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ना 1 वाटी भरून आहे ना ओल्या नारळाचं चव घातलेलं आहे। अर्धी वाटी गूळ किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इलायची पावडर घालून घ्यायची। छान असं आपलं इथं स्टफिंग तयार झालेलं आहे, बघू शकता। छान ते कोरडं होईपर्यंत फ्राय करायचं। त्याच्यानंतर आहे ना इथे बघा एक पातेल्यात अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालायचं, जास्त पण नाही। आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी ना तांदळाचं पीठ घालायचं आहे। इंद्रायणी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर घेरून घ्यायचं। 10 मिनटं तसंच झाकून ठेवायचं आणि 10 मिनटं झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं। नंतर आपल्याला छान असं ते मॅश करून घ्यायचं। कशाने करू शकतं, ग्लासनी वगैरे। त्याच्यानंतर आहे ना हाताला थोडंसं तुपाचा हात लावून आणि ते छान असं मळून घ्यायचं आणि आपल्याला इथे ना छोटासा गोळा घ्यायचा, छान अशी पारी बनवायची। त्याच्यानंतर छान अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या। हे बघा जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे किंवा सारण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं। मोदक ह्या पद्धतीने बनवून घ्यायचा। चला आता इथे मी साच्यातला पण मोदक तुम्हाला बनवून दाखवते। साच्याला पहिल्यांदा थोडंसं तूप लावून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याला थोडंसं आहे ना हे तांदळाचं पीठ आहे ना ते असं थोडंसं त्याला पसरून घ्यायचं, म्हणजे लावून घ्यायचं। त्याच्यानंतर स्टफिंग भरून घ्यायचं। वरून परत थोडंसं तांदळाचा पिठाचा गोळा त्याला पॅक करून घ्यायचा। मोदक तयार झालेले आहे, बघू शकता। त्याच्यानंतर आहे ना इथे बघा चाळणी घेतलेली पुरणाचीच। आता त्याच्यामध्ये आपल्याला ओला कपडा आहे ना करून तो अंथरून घ्यायचा। त्याच्यानंतर मोदक असे ठेवून घ्यायचे। आता याच्यावरती आपल्याला केशरच्या काड्या घालायच्या। ते थोडेसे ना डिशमध्ये ना पाणी घ्यायचं, त्याच्यात पाणी ना त्या केशरच्या काड्या बुडवायच्या आणि त्या अशा ठेवायच्या। म्हणजे त्याने काय होतं माहिती का, म्हणजे असं ज्यावेळेस वाफ लागते ना केशरच्या काडीला तर छान नंतर आहे ना कलर येतो। चला सगळ्या झालेले आहे। हे बघा आता इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला ही चाळणी याच्यात ठेवायची। 10 मिनटासाठी छान असं झाकून ठेवायचं आहे। बघा 10 मिनटं पण झालेले आहे। आपले उकडीचे मोदक पण तयार झालेले आहे। चला आपण इथे आता प्लेटमध्ये काढून घेऊ। नक्की करून बघा तुम्ही उकडीचे मोदक। धन्यवाद।